दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळगावमध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या अनेक दिंड्यांचे गावकऱ्यांच्या वतीने चहा नाश्ता देऊन स्वागत करण्यात आले। मात्र यावर्षी 30 वर्षानंतर पहिल्यांदाच कोळगावकरांना भक्तीचा अनोखा चमत्कार पाहायला मिळालाय। संत मुकुंदास महाराज आणि संत महिपती महाराज संगमनेर येथील दिंडी कोळगावचे रहिवासी हेमंत नलगे यांच्या घरी चहा नाश्त्यासाठी थांबली। या दिंडीसोबत राहुरी तालुक्यातील कानडगाव येथून सामील झालेला एक श्वान सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। हा श्वान कोणत्याही आमिषाशिवाय वारकऱ्यांसोबत मैलोमैल प्रवास करत आहे। पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच हा श्वान वारकरी बनून वारीत सामील झाला असावा अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली। श्वान देहातील या अनोख्या वारकऱ्याचे हे भक्तिमय चित्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळते। कोळगावात चहा नाश्ता घेतल्यानंतर ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। सर कधीपासून दिंडी येते आपल्याकडे? जवळजवळ 30 वर्षापासून ही दिंडी या ठिकाणी बरोबर सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास या ठिकाणी आमच्या परिवाराकडे नाश्त्यासाठी येते। खरं तर संत मुकुंदास महाराज आणि संत महिपती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दहाड खुर्द तालुका संगमनेर या ठिकाणावरून ही दिंडी येते। मला वाटतं आजचा यांचा हा 7वा मुक्काम असेल आणि या आज मुक्कामी कोथुळ या ठिकाणी ही दिंडी जाणार आहे। त्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरामध्ये कोथुळ या ठिकाणी या दिंडीचा मुक्काम असतो। तुम्ही 30 वर्षापासून या दिंडीला या ठिकाणी चहा पान नाश्ता करताय। हे श्वान तुम्हाला कधी दिसलं का? म्हणजे नाही, श्वान हे या वर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे। अतिशय चांगल्या गुणी श्वान आहे। निश्चितच काहीतरी पूर्वजन्मीची त्यांची पुण्याई असेल म्हणून श्वानाला देखील म्हणजे त्या महाराजांना देखील या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होत आला आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते देखील या दिंडी समेत येणार आहे। हे कनगर तालुका राहुरी येथून आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालोय आणि आम्ही आता कोळगाव मध्ये आलोय। राहुरी कनगर ते कोळगाव एवढा 80-85 किलोमीटर अंतरावर आम्ही आज पोहोचतोय आणि तो आमच्या बरोबर आहे। असं आणि कोणालाही दिंडीमध्ये कोणालाही त्रास नाही, रस्त्यानं जाणारा येणाऱ्याला त्रास दिला नाही म्हणून आम्ही त्यांना महाराजच म्हणतोय।